जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीचा शुभारंभ होईल। घराणेशाहीच्या अस्ताचा आणि लोकशाहीच्या शुभारंभाचा आज आम्ही इथं कार्यक्रम करतोय आणि निश्चितपणे राज्यात एक चांगला मेसेज जाईल की घराणेशाहीतल्या लोकांना इथून पुढे तिकीट देता कामा नयेत। बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, हे कुठल्याही पार्टीत गेले तर हेच तिकीट घेतात। लोकांना हे नको आहे, म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा उमेदवारी अर्ज इथं दाखल केलेला आहे। कुणाची लढत, तुमची लढत कुणाशी असेल? माझी लढत आता हे दोघांचं काय आता खरं नाही, दोघांच्या सुद्धा आता कार्यक्रमाला लोक येणार। ही निवडणूक वन साइड होणार आहे, दोघांची डिपॉझिट राहतेत का नाही मला शंका आहे। काय तुमचा अजेंडा काय राहील? माझा अजेंडा या सांगली जिल्ह्यामध्ये भयमुक्त जिल्हा करणं। राजकर्त्यांच्या मुळे कुठल्याही कार्यकर्त्याला जनते त्रास होता कामा नये। जे राजकर्ते प्रशासनाचा गुंड म्हणून वापर करतात, प्रशासनाला हाताशी धरून लोकांना नागवतात, अशा लोकांच्या विरोधामध्ये माझी लढाई आहे। आणि या जिल्ह्यातला कुठल्याही पार्टीत असू द्या माणूस, तो भाजपचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, काँग्रेसचा असेल, सेकाप, माकप, भाकप, रिपाई, कुठल्याही पार्टीत असू द्या, पण त्या माणसावरती अन्याय होता कामा नये अशी माझी भूमिका आहे। इथल्या प्रशासनाच्या बाजूने मी ठामपणे उभा राहणार आहे। जे चांगले अधिकारी काम करतात त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याची भूमिका माझी आहे, कारण चांगल्या अधिकाऱ्यांना या जिल्ह्यामध्ये काम करू दिलं जात नाही आहे। खासदारांचं जर नाही ऐकलं तर लगेच बदलीला जाऊन बसायचं, हे प्रकार अनेक त्या 5 वर्षात लोकांनी बघितलं। चांगल्या अधिकाऱ्यांची हॅरॅसमेंट होते, म्हणून चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राहणारा मी कार्यकर्ता आहे। आणि जे अधिकारी चुकीचं काम करतील त्यांच्या विरोधामध्ये माझी भूमिका असेल। जिल्ह्यामध्ये नवीन नवीन आयडिओलॉजी आणणे, रस्ते करणे, गटारी बांधणे, समाज मंदिरं बांधणे, देवळं बांधणे, हे काम खासदारांचं नाही आहे। खासदारांचं काम काहीतरी वेगळं आहे। या देशाच्या हिताचं, या देशाच्या विकासाचं आणि या देशामध्ये एक चांगली संस्कृती नांदावी, कुठलाही वाद विवाद जातीपातीमध्ये ते निर्माण न होणारी संस्कृती नांदावी, यासाठी मी निर्णायक भूमिका करेन। निवडणूक काळामध्ये गुंडागर्दीचे प्रकार होण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी आता बळजबरी सुरू आहे काही पक्षांच्या उमेदवारांकडून। या खासदारांचं धोरणच असं आहे, हे गुंडगिरीवरच पुढे आलेले आहेत। लोकांना दाबणे, लोकांना हॅरॅस करणे, मारामाऱ्या करणं। माजी गृहमंत्री RR पाटील यांच्या पत्नी यांच्या गाडीवरती दगड टाकणं, त्यांचे मार्केट कमिटीच्या वेळेस त्यांच्या घरामध्ये कोंडून दगडफेक करणं, हे काय स्वरूप आहे? म्हणून माझी उमेदवारी ही संजय पाटलांसारखे गुंड परत या लोकशाहीमध्ये दिसले नाही पाहिजेत, यासाठी माझी भूमिका आहे। आणि ती 100% आता जनतेनं हे इलेक्शन हातात घेतलंय। हे इलेक्शन पुढाऱ्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाही। या सांगली जिल्ह्यातल्या लाखो लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विजय असणार आहे। एक मिनिट थांब, आता सगळं वायरिंग बोला हाँ बोला 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 मैं आज सांगली लोकसभा का चुनाव के लिए मेरा अर्ज दर्ज कर दिया है। मेरे साथ हमारे जो पूर्व विधायक है प्रकाशनाथ सेंडगे, जयसिंह तात्या सेंडगे, MIM के फिरजादे साहब, हमारे वंचित आघाड़ी के सचिन माली, सुहास पाटिल, नामदेव करले सर और बहुत लोग मेरे साथ अभी आज इधर फॉर्म भरने के लिए आए हैं। मैं अभी सभी लोगों को इतना ही अपील करना जा रहा हूँ, जो महाराष्ट्र में जो राजनीति चल रही है, बाप गया कि बेटा, बेटा गया कि उनका पोताजी आता है, ये जो पूरा राजनीति है, ये राजनीति लोगों को पसंद नहीं है। इसीलिए मैं एक छोटे घर से आया हूँ, छोटे गांव से आया हूँ। मेरे साथ सभी लोगों ने रहना चाहिए। और जो लोग गुंडागर्दी कर रहे हैं इधर, पिछले बहुत साल से जो लोग गुंडागर्दी कर रहे हैं, प्रशासन की अधिकारी का जो वो इस्तेमाल गलत कर रहे हैं, इसके सभी के खिलाफ मेरा चुनाव लड़ने का जरूरी है। इसलिए सभी लोगों का मुझे सपोर्ट है। आज मैं उन सभी पार्टियों को बोल देता हूँ, जो भाजपा वाले हैं, जो कांग्रेस वाले हैं, उनका अभी पराभव निश्चित है। 23 तारीख को उन सब पार्टियों को समझ में आएगा। आपके फोटोज भिड़े गुरुजी के साथ वायरल हुए थे। भिड़े गुरुजी के साथ मेरे फोटो वायरल कर दिए थे वो।